उत्सव हे साजरे व्हायला हवेत. हं. निर्विवाद आहे, त्यात काही वाद. पण त्याचं स्वरूप सध्या अकराळ-विकराळ व्हायला लागलं. म्हणजे उत्सव हे साजरे करायचे, मिरवायचे नाही. मुंबईत तरी मला असं वाटतं, की साजरे करण्यापेक्षा मिरवण्यामध्ये कल आपला जास्त आहे आणि यात राजकारणी किंवा कुठली संस्था जबाबदार आहे असं मला वाटत नाही. तुम्ही, आम्ही नागरिक आपणच जबाबदार आहोत. आता सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे एखाद्या विभागामध्ये एकच असायला पाहिजे. हल्ली एका गल्लीत 4 सार्वजनिक गणेशोत्सव असतं, मंडप. 4 डीजे वाजत असतात. सगळं ट्रॅफिक जाम झालेलं असतं. कितीतरी जीवांना अडचण होत असते. मग मला असं वाटतं, की अरे का? जर तो सार्वजनिक आहे, तर ॲटलीस्ट 1-2 किलोमीटरमध्ये एखादा असायला हवा ना, बरोबर. तर त्यातलं मांगल्य जपलं जाईल, भव्यता जपली जाईल. तिथे जाऊन पाहावं असं लोकांना वाटेल. बरोबर. आज मी माझ्या बिल्डिंगमधून खाली उतरलो, की 4 सार्वजनिक गणपती आहे. मग मला ती अडचण वाटते ना हो. बरोबर. आगमन सोहळा. अरे ठीक आहे तुम्ही बरं मग तुम्हाला जर करायचं असेल तर मंडळापुरता करा. आज गेले 15 दिवस रोज कुठलातरी आगमन सोहळा मी जाताना अनुभवतो. लोक नाचतात, नाचावं त्याबद्दल माझा आक्षेप नाही. आनंद व्यक्त करावा. पण आता हे वाढायलाच लागले हो पाद्यपूजन सोहळा, मुखदर्शन सोहळा. अरे काय आहे हे? त्याला गर्दी आणि त्याचं मार्केटिंग करायचं. असा विचार आपल्याकडनं व्हायला हवा. आपले सण लोकांना त्रास देणार नाही. सण म्हटल्यावर चांगल्या भावना लोकांच्या मनात येतील असं वागायला पाहिजे असं मला वाटतं.